हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत नाचणी आणि ज्वारीच्या मुरमुऱ्यांपासून बनवलेली हेल्दी भडंग शेअर करते. त्यासाठीचे जिन्नस आहे आपला लसूण ठेचून घ्यायचा, मिरच्या घ्यायच्या, जिरं, मोहरी, हे धन आणि जिरेची मिक्स पूड आहे आणि तांबडं तिखट. तेल छान कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये जिरे, मोहरी आणि मिरच्या, लसूण जो आपण ठेचून घेतला होता तो छान प्रकारे भाजून घ्यायचा त्यामध्ये. आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे तांबडं तिखट आणि धने जिरे पूड, जी मिक्सवाली मी आता दाखवली ती वाली मी यूज केले इथं. अजून तुम्हाला म्हणजे बाजारामध्ये भडंग मसालासुद्धा मिळतो रेडीमेड, तोही वापरू शकता. आणि पिठी साखर ॲड करायची, पण जराशी साखर मी नाही खात आहे त्यामुळे मी इथे काही ॲड केलेली नाही आहे, पण पिठी साखर ॲड केल्याने पण छान मस्त टेस्ट येते त्याला. देन हे असं छान मिक्स करायचं, मीठ ॲड करायचं शेवटला आणि हे मिक्स करून मुरमुऱ्यांमध्ये घालायचं. तर हे मी मुरमुरे डीमार्टमधून घेतले होते, 30 रुपयाला पॅकेट होते. 2 पॅकेट मी घेतले होते, एक ज्वारीचे मुरमुरे आणि एक नाचणीचे मुरमुरे. आणि पोटभरीचा स्नॅक होऊन जातो. जसं की मखाना वगैरे पण आपण स्नॅकला खातो, पण माहीत आहे तुम्हाला ते फार महाग असतात. आणि मला असं वाटतं की पोषण तत्व मला नाचणी, ज्वारी, आपले जे आपले इथले जे आहेत धान्य त्यातून मिळतं. सो त्याच्याकडे पण आपण बघितलं पाहिजे. आणि मेन म्हणजे स्वस्त ऑप्शन आहे. डाएट करताय आणि तुम्हाला असं वाटतं आहे की बाकी सगळं महाग आहे, तर हा एक स्वस्त ऑप्शन आहे तुमच्यासाठी. देन शेंगदाण्यांना पण तेलामध्ये फ्राय करून घेतलं. त्याच भांड्याचा यूज केला आहे मी, सो जज करू नका, कारण की आपण भांडी स्वतःच घासतो ना, सो त्याचाही विचार केला पाहिजे. सो इकडे शेंगदाणेसुद्धा मी तेलात छान रोस्ट करून घेतले आहेत, तेही ॲड करायचे. देन हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आणि रेडी आहे आपली भडंग. यामध्ये तुम्ही कांदा, टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, लिंबू पिळून खाल्लात ना, खूप यम्मी लागतं. सध्या मी इशूला टेस्ट करण्यासाठी सांगते, तर फार मस्त झालं आहे आणि पोटभरीचं आहे, हेल्दी आहे. आपले जे साधे चिरमुरे असतात ते तांदळापासून बनतात, अनहेल्दी नाही आहेत, ते सुद्धा हेल्दीच ऑप्शन आहे. पण तिथे तुम्हाला पोषण तत्व तितकी मिळत नाहीत जसं नाचणीमध्ये आणि ज्वारीमध्ये असतात. प्रोटीन पण जास्त प्रमाणामध्ये असते. सो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.